चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेले 1,36,26,000 रुपये बदलून घेण्यासाठी जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी पकडले आहे। ही कारवाई शुक्रवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रात्री 8च्या सुमारास दिघीतील मॅगझिन चौकात करण्यात आली। पोलिसांनी रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द केली असून आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत। पोलिसांनी तिघांना आयकर कार्यालयात हजर राहण्याची नोटीस देऊन सोडून दिले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दिघी पोलीस हद्दीत गस्त घालत होते, त्यावेळी मॅगझिन चौकात एक इनोव्हा मोटार संशयास्पदरित्या फिरत होती। त्यामुळे पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता मोटारीत जुन्या नोटा असलेले 1,36,26,000 रुपये सापडले। पोलिसांनी तिघांना आणि एक चालकाला ताब्यात घेतले। चालक भोसरी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यांच्याकडील रोकड जप्त करून त्यांना आयकर विभागाकडे हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले आहे। पैसे बदलून घेण्यासाठी ते इनोव्हा मोटारीतून जात होते। रस्त्यामध्ये एक जण त्यांना भेटणार होता, असेही पोलिसांनी सांगितले। याबाबत आयकर विभागाला माहिती दिली। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रोकड जमा करण्यात आले असून पैसे कोणाचे होते, कोठून आणले होते, कोणाकडून बदलून घेणार होते याचा आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत।